हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हे सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नीच कामे न धरी लाज 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 भक्त काज कैवारी भक्त काज कैवारी भक्तराज कैवारी भक्तराज कैवारी भक्तराज कैवारी भक्तराज कैवारी सेवकांचा हा शिरोमणी सेवकाचा हा शिरोमणी सेवकांचा हा शिरोमणी सेवकांचा हा शिरोमणी म्हणवी करोणी दास्यत्व म्हणवी करोणी दास्यत्व म्हणून करुणी दाशवत म्हणून करुणी दाशवत म्हणून करुणी दाशवत म्हणून करुणी दाशवत उगाळी गंध पुरवी माळा उगावी गंध पूर्वी माळा उगाळी गंध पुरवी माळा उगावी गंध पूर्वी माळा वाहे जळा मस्तकी वाहे जळा मस्तकी वाहे जळा मस्तके वाहे जळा मस्तके वाहे जळा मस्तके वाहे जळा मस्तके निळामणे होवनी वाणी निळामणे हो निवाणी निळामणे होवनी वाणी निळामणे हो निवाणी आणि गोणी भक्ता घरी 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 सेवकांचा शिरोमणी सेवकाचा शिरोमणी सेवकांचा शिरोमणी सेवकाचा शिरोमणी म्हणवी करोनी दास्यत्व म्हणवी करोनी दास्यत्व म्हणून करुणी दाशवत म्हणून करी दाशवत
भक्त मनवी करुणी शाश्वत मन मिळूनी करुणी शाश्वत विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 नीच कामे न धरी लाज नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी सेवकांचा हा शिरोमणी मनवे करोनी दास्यत्व उगाळी गंध पुरवी माळा वाहे जळा मस्तकी सेवकांचा हा शिरोमणी मनवे करोनी दास्यत्व निळा मने हो निवाणी आणि गुणी भक्ता घरी सेवकांचा हा शिरोमणी मनवी करुणी दास्यत्व. प्रस्तुत संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे एकनिष्ठ शिष्य गुरुभक्त निळोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि निळोबाराय या अभंगामधून भगवान परमात्मा भक्ताच्या घरी काम करतो. ज्या अर्थी निळोबाराय म्हणतात भगवान परमात्मा भक्तांच्या घरी काम करतो, पण भगवान परमात्मा कोणाच्याही घरी काम करण्यासाठी तयार आहे का हो? बोला की मंडळी, भगवान परमात्मा कोणाच्याही घरी काम करण्यासाठी तयार नाही. आपल्याला असं वाटत असेल भगवान परमात्मा कोणाच्याही घरी जातो, काम करतो, मग आपण तर कामाने त्रस्त आहेत. आपल्या संसारातील कामाने रोज कितीतरी आपण त्रस्त आहेत. का आपल्या घरी भगवान परमात्मा येत नाही? त्याच्या पाठीमागे एक असं कारण आहे. त्याच्यासाठी तुकोबारायांचं एक प्रमाण आपल्याला घ्यावं लागेल. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा येतो, पण असा सहज येत नाही. मग तो अगोदर काहीतरी घेतो आणि नंतर देतो. घेशी तेव्हा देशी ऐसास शिवदार. भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. भगवान परमात्मा सहज कोणालाच प्राप्त होत नाही. तो अगोदर त्या भक्ताकडून काहीतरी घेतो आणि त्यावेळेस त्या भक्ताला त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी देत राहतो. मग ज्या अर्थी निळोबाराय म्हणतात भगवान परमात्मा भक्तांच्या घरी नीचातलं नीच वाईटातलं वाईट काम करतो, मग काय सहज करतो का? सहज करत नाही. त्याच्यासाठी काहीतरी घेतो. मग या भक्तांकडून काय घेतलं भगवान परमात्म्याने? जी की परंपरा ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंतची जी संत परंपरा आहे, जी संतांची मांदियाळी आहे, या मांदियाळीकडून भगवान परमात्म्याने काय घेतलं आणि कलियुगामध्ये या संतांकडे भगवान परमात्म्याला देण्यासारखं काय होतं? असं काय या संत मंडळींनी भगवान परमात्म्याला दिलं आणि या संतांच्या घरी भगवान परमात्मा राबला, असं भगवान परमात्म्यासाठी काय दिलं? अनेक ठिकाणी संत महात्मे सांगतात, हे भगवंता, तुला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही, आम्ही दुर्बळ आहोत, आमच्याकडे काय आहे तुला देण्यासाठी? आम्ही तुला काही देऊ शकत नाही. जर घ्यायचं असेल तर एकच देऊ शकतो, ते म्हणजे भाव, अंतकरणातलं प्रेम, अंतकरणातली भक्ती आम्ही तुला देऊ शकतो. आणि भगवान परमात्म्याला दुसरं काय लागतंय? दुसरं भगवान परमात्म्याला दुसरं काही लागत नाही. भगवान परमात्मा हा भुकेलेला कशाचा असेल तर महाराज म्हणतात तो प्रेमाचा भुकेलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा भुकेलेला कशाचा आहे? प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला
हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्याला दुसरं काही लागत नाही. आपण किती त्याच्यासाठी उपचार करतो, ते उपचार भगवान परमात्म्याला लागत नाहीत. तुकोबरायचं एक अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, भगवान परमात्मा माझ्या घरी आलाय, त्याला काय उपचार करू, काय करू उपचार, कोप मोड की जर्जर. अर्थात आपण केलेले उपचार भगवान परमात्म्याला प्राप्त होतीलच असं सांगता येत नाही, परंतु अंतःकरणातलं प्रेम जर आपण भगवान परमात्म्याला दिलं तर भगवान परमात्मा त्याचा आनंदाने स्वीकार करत असतो. एक वेळेस आपण भगवंताच्या मंदिरामध्ये गेलो, भगवान परमात्म्याला 56 प्रकारचे भोग आपण चढवलेत, पण जर त्याच्यामध्ये प्रेम नसेल तर भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करत नाही. म्हणून 56 भोगाला जी किंमत नाही ती अंतःकरणामधल्या प्रेमाला किंमत आहे. कारण एक वेळेस 56 भोग भगवंताला दिले तर एखाद्या वेळेस तो आपला दांभिकपणा ठरू शकतो. अजून तुकोबरायचे प्रमाणे तुकोबराय म्हणतात, दंबे करू भक्ती सोंग दाऊ जगा. एक वेळेस अशी भक्ती आपली होऊ शकते, परंतु भगवान परमात्म्याला हे भोग न प्राप्त होता आपल्या अंतःकरणातलं प्रेम प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला. म्हणून खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याला जर आवडत काय असेल तर भगवान परमात्म्याला प्रेम आवडतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा फक्त प्रेमाचा भुकेलेला आहे. बरं, भगवान परमात्म्याची भूक प्रेमाची आहे, मग भगवान परमात्म्याला आकळायचंय म्हणजे प्राप्त करून घ्यायचंय. भगवान परमात्मा आपला प्राप्तसा झाला पाहिजे, याच्यासाठी काय लागतं? महाराज म्हणतात, भगवान परमात्मा आकळायचा असेल, प्राप्त करून घ्यायचा असेल, याच्यासाठी भाव लागतो. भाव. तुम्ही म्हणताल कोणचा भाव? आमचा चुलत भाव, मावस भाव, हे भाव लागत नाहीत. याच्यासाठी अंतःकरणामधला भाव लागतो. महाराज म्हणतात, भगवान परमात्मा फक्त भावानेच आकळला जातो. भाव बळे आकळे ए रवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी. महाराज म्हणतात, आवळला तर भावानेच आवळू शकतो, म्हणजे प्राप्त होऊ शकतो. नाही तर ये रवी नाकळे इतर साधनाने भगवान परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून भाव खूप महत्वाचा आहे, प्रेम खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणाल, कोणत्या संताने भगवान परमात्म्याला प्रेम दिलं, भाव दिलं, भक्ती दिली आणि त्यांच्यासाठी भगवान परमात्मा धावत आला? अहो, याच्यासाठी शास्त्रकारांनी पुराणं लिहून ठेवलेत. शास्त्र त्याच्यासाठी तयार झालेत. का तर भगवान परमात्मा हा अवताराला येण्याचं कारणच एकमेव आहे. अनेक प्रकारची कारणं आपल्याला माहिती आहेत, परंतु भगवान परमात्मा अवतीर्ण होतो याचं एकमेव कारण असं आहे की तो आपल्या भक्तासाठी अवतार घेतो. आपण नेहमी श्रीमद भगवद्गीतेमधला एक श्लोक म्हणत राहतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या 2 श्लोकामध्ये पहिल्या ओळीमध्ये सांगितलं काय? ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते त्या वेळेस भगवान परमात्मा अवतीर्ण घेतो. अजून परित्राणाय साधूनाम, साधूचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. याचा अर्थ असा आहे, धर्मावरती संकट येणं म्हणजे धर्म नावाची एखादी व्यक्ती, एखादी वस्तू असं काही नाही. धर्म नावाची गोष्ट नाही, एखादी वस्तू नाही, एखादी व्यक्ती नाही, तर धर्म म्हणजे सांभाळणारे जे भगवान परमात्म्याचे भक्त आहेत, त्या भक्तांवरती ज्या ज्या वेळेस संकट येतं त्या वेळेस भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला. मग भगवान परमात्मा प्राप्त होण्यासाठी भक्तांनी काय दिलं? महाराज म्हणतात, अहो काय दिलं? एवढा अंतःकरणातला भाव भक्तांनी भगवंतासाठी ओतला, एवढा ओतला. तुम्ही म्हणाल, तुमच्याकडे काही प्रमाण आहे का? अहो, प्रमाणानेच बोललं पाहिजे, आहे की नाही? इतर साधनं अनेक प्रकारचे आहेत, पण ज्ञानोबरायांपासून आपण सुरुवात करू. ज्ञानोबरायांनी भगवान परमात्म्याला कसा भाव दिला? अहो, ज्ञानोबरायांचा भाव तर इतका असणारा गोड असा भाव आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तो भगवान परमात्मा मला प्राप्त व्हावा म्हणून मी घरामध्ये कुटियामध्ये बसून साधना केली, पण भगवान परमात्मा मला प्राप्त होत नाही. माझ्या अंतःकरणाची तळमळ वाढली, भगवान परमात्मा मला कधी प्राप्त होईल म्हणून मी काय केलं? महाराज म्हणतात, मी रस्त्यावरती दारामध्ये येऊन उभा राहिलो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारलं, हे सांगा ना, माझा भगवंत मला प्राप्त कधी होईल? ज्ञानोबरायांची खूप गोड विरहिणी. ज्ञानोबराय म्हणतात, पहिलं विळाची वेळी अंगणी उभी ठेलिये येतिया जातिया पुशे विठ्ठल केवतागे माये येतिया जातिया पुशे. ज्ञानोबराय म्हणतात, येणाऱ्या जाणाऱ्यांना मी विचारलं, माझा भगवंत कुठे, मला कधी प्राप्त होईल, तो मला कधी भेटेल? ही ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामधली तळमळ आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठाला विठाला. ज्ञानोबराय म्हणतात, जसा पौर्णिमेचा चंद्र कलेने कमी कमी होत जातो, तसं माझं जीवन
एका भगवान परमात्म्याच्या भेटीशिवाय कमी 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 होत जाते. अर्थात हा अंतकरणामधला भाव आहे. तुकोबारायांना विचारलं, महाराज तुमची काय तळमळ आहे भगवंताच्या भेटीशिवाय? तुकोबाराय म्हणतात, माझी तळमळ काय सांगू, अहो मला तुम्ही फक्त भगवान परमात्मा कशाने भेटन एवढं सांगा, आणि भगवान परमात्मा मला प्राप्त होण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, तो कैसा भेटेल आता. हे हरी लागी प्राण फुटे ओ, थोरी लागली आशा. हरी लागी प्राण फुटे ओ, थोरी लागली आशा. आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. आता काय करू तो मज भेटेल कैसा. महाराज म्हणतात, तो भगवंत मला कशाने भेटेल सांगा. आता काय करू सांगा, ओ मज भेटेल कैसा. हरी लागी प्राण फुटेऊ, थोरी लागली आशा. अर्थात भगवान परमात्मा मला भेटत नाही तर माझा प्राण निघून जाण्याची वेळ आली, कारण मला थोर असणारी मोठी असणारी आशा लागलेली आहे की भगवंत मला कधी भेटल. महाराजांना असा प्रश्न केला, महाराज अहो देव भेटल, पण देव भेटल्यानंतर आजपर्यंत कोणाचं चांगलं झालंय, कोणाचा संसार चांगला झालाय देव भेटल्याने? अहो ज्याला ज्याला देव भेटला त्याच्या संसाराचं त्या ठिकाणी राख रांगोळी झाली. महाराज म्हणतात, माझ्या संसाराची धूळधान झाली, रांगोळी झाली तरी मला त्याची चिंता नाही, मला फक्त भगवान परमात्मा भेटला पाहिजे. अर्थात ही अंतकरणामधली तळमळ, हा अंतकरणामधला भाव असल्याच्या नंतर भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. चला रामायणामधला एक गोड प्रसंग तुम्हाला सांगतो की भगवान परमात्मा प्राप्त होण्यासाठी किती दिवस साधना कष्ट करावी लागतात. ज्या वेळेस प्रभू श्रीराम विश्वामित्र महाराजांच्या बरोबरती गेले, कारण त्या ठिकाणी मोठे मोठे राक्षस यायचे आणि त्यांच्या त्या ठिकाणी यज्ञाचं विध्वंस करून जायचे. मग यज्ञाच्या रक्षणासाठी विश्वामित्र महाराजांनी राम आणि लक्ष्मणजीला घेऊन गेले, आणि घेऊन गेल्याच्या नंतर त्यांचा यज्ञ पूर्णत्वाला गेला. आणि पूर्णत्वाला गेल्याच्या नंतर विश्वामित्र महाराजांना एक आमंत्रण आलं. काय आमंत्रण आलं? जनक राजाच्या कन्येचं, अर्थात सीता मातेचा स्वयंवर आहे, त्या स्वयंवराचं आमंत्रण आलं. बरं, स्वयंवराचं आमंत्रण आलं. विश्वामित्र महाराज म्हणले आपण एकट्याने जाणं उचित नाही, हे 2 राजकुमार आपल्या सोबत आहेत, यांना सुद्धा घेऊन जाऊ. आणि मग विश्वामित्र महाराजांच्या बरोबर ते राम लक्ष्मणजी आणि विश्वामित्र महाराज असं प्रवास करण्यासाठी निघाले. चालत 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 एका पर्वतावरती आले. तो पर्वत म्हणजे आताच्या नाशिक जिल्ह्यामधला त्र्यंबकेश्वर पर्वत. त्र्यंबकेश्वराच्या त्या द्रोणागिरी पर्वतावरती ही सगळी मंडळी गेली, आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक आश्रम पाहिला. आश्रम पाहिला. प्रभूंना असं वाटलं की या आश्रमामध्ये नक्की कुणीतरी राहत असलं पाहिजे, खूप सुंदर आश्रम आहे. आश्रमाच्या दारामधून मध्ये गेल्याच्या नंतर समजलं आश्रम तर ओसाड पडलेला आहे, आश्रमामध्ये कोणी राहत नाही. आश्रमामध्ये जी झाडं वेली होती ही सगळी सुकून गेलेली आहेत. आश्रमामध्ये जिकडं तिकडं सगळं कचरा पडलेला आहे, आश्रमामध्ये कोणी राहत नाही. आश्रम एवढा सुंदर आणि आश्रमामध्ये कोणी राहत नाही. मग प्रभूंनी त्या ठिकाणी आपल्या गुरुजींना प्रश्न विचारला, विश्वामित्र महाराजांना, गुरुदेव आश्रम एवढा सुंदर आहे पण ओसाड का पडला? त्यावेळेस विश्वामित्र महाराजांनी गोड असणारा त्या ठिकाणी सांगितलं की हा आश्रम हा कोणाचा आहे? हा आश्रम गौतम ऋषींचा आहे. अहो गौतम ऋषी म्हणजे सप्त ऋषींपैकी एक मोठे ऋषी आहेत, आणि त्यांचा असणारा हा आश्रम ओसाड पडण्याचं कारण काय? त्यावेळेस विश्वामित्र महाराजांनी घडलेली घटना पूर्ण सांगितली. एके दिवशी ब्रह्मदेवाची कन्या आणि त्या ब्रह्मदेवाच्या कन्याचा विवाह ठरलेला होता, आणि असा पण ठरलेला होता जो पहिली पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याच्याबरोबर ती ब्रह्मदेवाच्या कन्येचा विवाह होणार, असं ठरलेलं होतं. मग ठरलेलं असताना मग सर्वजण त्या ठिकाणी परिक्रमेला निघाली, पृथ्वीच्या परिक्रमेला प्रदक्षिणेला निघालेत.
त्याच्यामध्ये इंद्रदेव, चंद्रदेव, सगळे देव सगळे देव निघाले. आणि ही गोष्ट गौतम ऋषींच्या कानावरती येऊन पडली की ब्रह्मदेवाची कन्या आणि तिचा काय आहे, स्वयंवर आहे. आणि पण असा ठरलेला आहे, जो पहिली पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याला ही कन्या द्यायची, असं ठरलेलं आहे. गौतम ऋषी सुद्धा निघाले. गौतम ऋषी शास्त्राचा अभ्यास करणारे होते, अध्ययन करणारे होते. आणि गौतम ऋषी त्या ठिकाणी त्यांना माहिती होतं पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं फळ अजून कशामध्ये आहे. मग एक काळी कपिली गाय पाहिली आणि नेमकं व्यायला झालेली त्या गायच्या त्या ठिकाणी उदरामधून नेमकंच अर्ध वासरू म्हणजे वासराचं मुख बाहेर आलेलं, अशी त्यांनी ती गाय पाहिली. त्या गायीला प्रदक्षिणा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला सांगितलं, मी पृथ्वीची प्रदक्षिणा करून आलो. ते म्हणले, तुमच्याकडे तर कुठलं वाहन नाही, कुठली तुमच्याकडे गाडी नाही, काहीच तुमच्याकडे नाही, कसं काय गेले लगेच प्रदक्षिणा करून आले? ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्यात किमती गाड्या आहेत ते लोक अजून गेले नाही, तुम्ही कसं काय गेले? त्यावेळेस गौतम ऋषींनी त्यांना तो शास्त्राचा नियम दाखवला. काळी कपिली गाय, व्यायला झालेली गाय, आणि अशा गायीला प्रदक्षिणा केल्याच्या नंतर पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. मी ते पुण्य संपादन केलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाचा नाविलाज झाला आणि ब्रह्मदेवाला आपल्या मुलीचा विवाह त्या ठिकाणी गौतम ऋषींबरोबर ती करून द्यावा लागला. विवाह संपन्न झाला. आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर हे गेलेले जे होते ना प्रदक्षिणेला, हे सगळे एकामागे येऊ लागले. इंद्रदेव तर असा धावत पळत आला, धापा टाकीत आला, कारण त्याला वाटलं ही असणारी ब्रह्मदेवाची कन्या आपल्याला मिळाली पाहिजे. आणि तो तिथं आल्याच्या नंतर ब्रह्मदेवजींना विचारलं, चला पृथ्वीची प्रदक्षिणा करून पाहिला मी आलोय, मला त्या ठिकाणी तुमची कन्या मिळाली पाहिजे. ब्रह्मदेव म्हणले, तुम्ही याच्या अगोदर पुरीचं लग्न झालं. इंद्राने सगळी खुशखबर काढून घेतली. पुरीचं लग्न कोणासोबत लावलं सांगितलं, गौतम ऋषींबरोबर ती लावलं, जे द्रोणागिरी पर्वतावरती राहतात त्यांच्याबरोबर ती आमच्या पोरीचं लग्न लावून दिलं. त्यांनी पहिली पृथ्वीची प्रदक्षिणा केली. इंद्रदेव सांगू लागला, माझ्या पुढं कुणी गेलं नाही, आणि तुमचा जावई अगोदर माझ्या पुढं कसं काय गेला? ते म्हणू लागले, अरे त्यांनी काय केलं, काळी कपिली गाय, वेळेला झालेली गाय, अशा गायीला प्रदक्षिणा केली. आणि प्रदक्षिणा केल्यामुळे ते पुण्य त्यांना प्राप्त झालं. आणि ते पुण्य प्राप्त झालं पृथ्वी प्रदक्षिणेचं, म्हणून आम्ही आमची कन्या त्यांना देऊन टाकली. त्या ठिकाणी नाविलाज झाला इंद्राचा, परंतु इंद्राला राग आला महाराज. आणि इंद्राने एक पण ठरवला, जरी ही कन्या गौतम ऋषीला दिलेली असेल, जरी अहिल्याचा विवाह गौतम ऋषी बरोबर ती लावून दिला असेल, तरी सुद्धा त्या अहिल्याचा मी एक दिवस उपभोग घेतल्याशिवाय राहणार नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. अनेक दिवस निघून गेले. आणि एके दिवशी इंद्राच्या ध्यानामध्ये ही गोष्ट आली. आणि ध्यानामध्ये गोष्ट आल्याच्या नंतर इंद्रानं त्या ठिकाणी चंद्राला बोलावून घेतलं आणि चंद्राला सांगितलं, तू काय करायचं आता, कोंबड्याचं रूप घ्यायचं. आणि ज्या ठिकाणी गौतम ऋषींचा आश्रम आहे त्या ठिकाणी मध्यरात्री जाऊन आरवायचं, ओरडायचं. मग गौतम ऋषींना वाटेल आता पहाड झाली. आणि पहाड झाल्याच्या नंतर गौतम ऋषी गोदावरीच्या स्नानासाठी निघून जातील. मी आश्रमामध्ये जाईल आणि त्या अहिल्याचा उपभोग घेईल. त्यांचं सगळं त्या ठिकाणी ठरलं. ठरल्याप्रमाणे मध्यरात्री 12-1च्या वेळेस तो चंद्र कोंबड्याच्या रूपामध्ये तिथं आला आणि त्याने आवाज दिला. आणि गौतम ऋषींना असं वाटलं, पहाट होत आलेली, आपण स्नानासाठी गेलं पाहिजे, ब्रह्ममुहूर्त झालेला आहे. आणि गौतम ऋषी स्नानासाठी, गोदावरीच्या स्नानासाठी निघाले. घराच्या बाहेर आले, आश्रमाच्या बाहेर आले, चालत गोदावरीच्या जवळ गेलेत. गोदावरीमध्ये पाय टाकणार तेवढ्यामध्ये गोदावरी माता प्रगट झाली. आणि प्रगट होऊन तिने सांगितलं, अजून त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्त झालेलं नाही, तुम्ही लवकरात लवकर घरी जा, काहीतरी अघटित घटना घडू लागलेली आहे. आणि महाराज मग गौतम ऋषी धावत पळत त्या ठिकाणी घरी आले. पाहतात तर त्या इंद्राने गौतम ऋषीचा वेश धारण केला. आणि गौतम ऋषींचा वेश धारण करून आश्रमामध्ये घुसला आणि अहिल्याचा उपभोग घेऊ लागला. तेवढ्यात गौतम ऋषी, खरे गौतम ऋषी आले आणि त्यांनी ही सगळी घडलेली घटना पाहिली. राग आला आणि रागाच्या भरामध्ये इंद्राला शाप देऊन टाकला, इंद्रा जा, तुला भग पडतील, तुला साथ कोणी केली? त्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं तर चंद्राने कोंबड्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी साथ दिली. कोंबड्याला सुद्धा शाप दिला, जा तू काळा होऊन पडशील. आणि अहिल्याकडं पाहिलं, अहिल्या त्या ठिकाणी लटलट कापू लागली, घाबरू लागली. पतिदेव क्षमा करा, माफी मागते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. परंतु ते महाराज ऋषीवर्य होते, त्यांनी सांगितलं, तू एवढी असणारी पतिव्रता असून सुद्धा तुझं काळीज दगडासारखं झालं, तू शिळा होऊन पडशील, दगड पडशील. तिला शाप देऊन टाकला. शाप दिल्याच्या नंतर सगळ्यांना शाप दिला. पण शेवटी त्या अहिल्याला त्या ठिकाणी महाराज खूप त्या ठिकाणी वाईट वाटू लागलं, वेदना होऊ लागल्या. ते म्हणले, असं करू नका महाराज, मला काहीतरी उशाप द्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ज्या वेळेस प्रभू श्रीरामांचा अवतार होईल आणि ते या वाटेने जात असताना
त्यांच्या पायाचा स्पर्श तुला होईल आणि स्पर्श झाल्याच्या नंतर तुझा उद्धार होईल सांगितलं महाराज. तेव्हापासून त्या अहिल्याने 60,000 वर्षापर्यंत प्रभूची वाट पाहिली. कधी भगवान परमात्मा येतील, कधी भगवान परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श मला होईल आणि माझा उद्धार होईल. याला म्हणायचा अंतःकरणामधला भाव. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला. म्हणून अंतःकरणामधला भाव खूप महत्वाचा आहे. माझा सांगायचा मुद्दा असा आहे की भगवान परमात्मा अगोदर अंतःकरणामधला भाव घेतो आणि नंतर काहीतरी देत असतो. म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा भाव असणं खूप महत्वाचं आहे. भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम असणं खूप महत्वाचं आहे. जर आपल्या अंतःकरणामध्ये भाव नसेल, प्रेम नसेल तर त्याचा कसल्याही प्रकारचा काहीही त्या ठिकाणी फायदा होत नाही. म्हणून प्रेम असणं खूप महत्वाचं आहे. कारण जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे प्रेम. ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे. परंतु आताच्या काळामध्ये जर आपण पाहायला गेलो तर प्रेम नावाचा शब्द कलंकित होऊन गेलेला आहे. कारण आपण ज्या नाही त्या गोष्टीला प्रेम असं नाव दिलेलं आहे. परंतु ज्या गोष्टीसाठी जो शब्द वापरला पाहिजे त्याला प्रेमच म्हणतात. कशाला प्रेम म्हणतात? माझ्या मीराबाईला विचारा प्रेम काय असतं. माझ्या मीराबाईंनी सांगावं प्रेम काय असतं. भगवान परमात्म्यावरती मीराबाईचं प्रेम. किती प्रेम महाराज. त्या काळामध्ये मीराबाईने भगवान परमात्म्यासाठी पायामध्ये घुंगर बांधावीत आणि भगवान परमात्म्याच्या समोर नाचावं. ही गोष्ट बापाच्या लक्षात आल्याच्या नंतर बापाने विषाचा प्याला दिल्याच्या नंतर आईच्या डोळ्यामध्ये अश्रू नयन त्या ठिकाणी वाहतायत. नयनामधून अश्रू वाहतायत आणि मीराबाईची आई त्या ठिकाणी पोरीच्या जवळ गेली आणि सगळी घडलेली घटना पोरीला सांगितली. तो प्याला, विषाने भरलेला प्याला पोरीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं बाई अगं आपला आता नाविलाज आहे. आपल्या बापासाठी, तुझ्या बापासाठी, कुटुंबासाठी तुला हे विष पिणं खूप महत्वाचं आहे. मीराबाईने मागचा पुढचा कसलाही त्या ठिकाणी विचार केला नाही आणि हसत 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 मीराबाईने ते विष प्राशन केलं. ऐका, भगवंतावरती किती प्रेम असलं पाहिजे याच्याबद्दल मी सांगतोय. मीराबाईने विष प्राशन करावं. विषयाचा परिणाम मीराबाईवरती कसल्याही प्रकारचा झाला नाही. तो परिणाम झाला समोरच्या कृष्ण मूर्तीवरती. ती कृष्णाची असणारी समोरची भगवंताची मूर्ती त्या विषयाच्या प्रभावाने निळी त्या ठिकाणी पडली. मीराबाई आहे त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भजन करू लागले. याला म्हणतात प्रेम. खऱ्या अर्थाने प्रेमाची व्याख्या अशा पद्धतीची आहे. जर खरं प्रेम जर आपण भगवान परमात्म्याला या पद्धतीने अर्पण केलं तर भगवान परमात्मा आपल्या घरी काम करतो याच्यामध्ये नवल नाही. निळोबाराय म्हणतात भगवंत तुमच्या घरी काम करतो याच्यामध्ये नवल नाही. तर तो भगवान परमात्मा तुमच्या घरी वाईटातलं वाईट काम म्हणजेच नीच प्रकारचं काम करतो आणि ते काम करत असताना कसल्याही प्रकारची लाज न धरता काम करतो. अभंगाचं पहिलं चरण. नीच काम न धरी लाज, नीच काम न धरी लाज, नीच कामे न धरी लाज, निज काम न धरी लाज, निज कामे न धरी लाज, निज कामे न धरी लाज, निज कामी न धरी लाज, निज कामी न धरी लाज, भक्ती काज कैवारी, भक्ती काज कैवारी, कैवारी सेवकाचा शिरोमणी, सेवकाचा शिरोमणी, भक्ता काज कैवारी, भक्त काज कैवारी, सेवकाचा शिरोमणी, सेवकाचा शिरोमणी. नीच कामे न धरी लाज, भक्त काज कैवारी. निळोबाराय सांगतात
तो भगवान परमात्मा अशा भक्तांच्या घरी कसे भक्त, इथून माग जे सांगितले ते भक्त, ज्या भक्तांनी भगवान परमात्म्याला प्रेम दिलेला आहे, ज्या भगवान परमात्म्याने भक्तांसाठी आपलं स्वतःचा भाव समर्पित केलेला आहे, असे भक्त आणि अशा भक्तांनी एवढं सर्व भगवान परमात्म्याला दिलं, म्हणून तो भगवान परमात्मा भक्तांच्या घरी काम करतो. बरं, काम कोणतं करतो? महाराज म्हणतात नीच कामे न धरी लाज. नीच प्रकारचं काम करतो, परंतु महाराजांनी एक शब्द या ठिकाणी गोड वापरला, न धरी लाज. लाज न धरता तो काम करतो. भक्त काज कैवारी, कारण तो भक्तांचा कैवारी आहे. भक्तांचं काज म्हणजे काम करण्यामध्ये तो सदा तत्पर आहे. असा भगवान परमात्मा नीचातलं नीच काम त्या ठिकाणी भक्तांसाठी करतो. बरं, तुम्ही म्हणाल असा कुठला भक्त आहे की त्या भक्ताच्या घरी भगवान परमात्म्याने नीचातलं नीच म्हणजे वाईटातलं वाईट काम केलं? आपल्याला सर्वांना परिचित, आपण नेहमी तुकोबरायांचा एक अभंग म्हणत राहतो, सजन कसाया वेको लागे मौस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नेहमी आपण सजन कसाई हे नाव ऐकलेलं आहे, पण जरा आपल्यापासून दुर्लक्षित असणारं हे संतांचं चरित्र आहे की भगवान परमात्म्याने मांस विकू लागणं याच्यापेक्षा नीच काम कुठले, याच्यापेक्षा वाईट काम या जगामध्ये दुसरं कुठलंच नाही. अर्थात भगवान परमात्मा त्या भक्तासाठी मांस विकू लागले. कोण होते? सजन कसाई महाराज. आणि काय त्यांनी जीवनामध्ये पुण्यकर्म केलं होतं की भगवान परमात्म्याला त्यांच्या घरी येऊन काम करावं लागलं? तर ऐका मंडळी, तो सजन कसाई आपल्या नावामध्येच कळतंय की कोण होते. कसाई म्हणजे कोण? मांस विकणारा. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर खाटीक, अर्थात खाटकाचं काम म्हणजे मांस विकण्याचं काम जे करणारे त्यांचं नाव सजन कसाई. काय त्यांनी नित्यक्रम केला, काय चांगलं काम केलं? तर त्यांनी जीवनामध्ये दुसरं काहीच केलं नाही, फक्त रोज सकाळी उठल्याच्या नंतर गंगेवरती स्नानाला जायचं, हा त्यांचा नित्यक्रम होता. रोज सकाळी उठलं की गंगेवरती स्नानाला जायचं. परंतु स्नानाला जात असताना एवढं निष्ठेने जायचं, रोज सकाळी उठल्याच्या नंतर कधीही गंगेचं स्नान चुकवलं नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये नित्य नियमाला खूप खूप असणारं त्या ठिकाणी प्राधान्य आहे, खूप किंमत आहे. जो माणूस नित्यनेम करत नाही आणि नित्यनेम न करता त्या ठिकाणी अन्न खातो, महाराजांनी त्याच्यासाठी एक ओवी वापरली, जो काही नित्यनेमाविन अन्न खाये तो श्वान. तो माणूस नाही म्हणायचं त्याला, मग श्वान म्हणजे कुत्रा. नित्यनेमाशिवाय जो अन्न खातो म्हणजे भोजन करतो, तो माणूस जेवला असं म्हणायचं नाही, मग कुत्रा जेवला असं म्हणायचं. बघा काय संतांचे गोड शब्द आहेत महाराज. आणि मग यांच्या जीवनामध्ये नित्यनेम असा होता, रोज गंगेवरती स्नानाला जायचं, नित्यनेमाने गंगेवरती स्नानाला जायचं. भगवान परमात्मा त्यांच्या नित्यनेमावरती प्रसन्न झाले आणि भगवान परमात्म्याने इच्छा प्रगट केली की या भक्ताच्या घरी आपल्याला जायचं. पण भगवंताने विचार केला, आपण जर सगुण रूप धारण करून या भक्ताच्या घरी गेलो तर हा भक्त आपला स्वीकार करणार नाही. का बरं करणार नाही स्वीकार? कारण तो आपल्यापेक्षा जरा वेगळा आहे, त्याचा व्यवसाय जरा वेगळा आहे, ते आपल्या तत्वापासून जरा वेगळ्या तत्वाचा भक्त आहे, म्हणून तो आपला स्वीकार करणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याने ठरवलं याच्याकडे तर जायचंय, पण हा आपला स्वीकार करणार नाही, याने स्वीकार केलं पाहिजे अशा रूपामध्ये जायचं. आता भगवान परमात्मा आहेत महाराज, त्याच्या एवढं चतुर दुसरं या जगामध्ये दुसरं कोणी चतुर नाही. कारण त्याच्यासाठी म्हणावं लागलं, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळमणी धन्य तोची विठोबा. नुसता चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी म्हणजे माझा भगवंत आहे. आणि मग भगवान परमात्म्याने ठरवलं सजन कसाईच्या घरी जायचं. मग कसं जाणार? ज्या वाटेने सजन कसाई महाराज गंगेवरती स्नानाला जायचे, भगवान परमात्म्याने एका शाळीग्राम शिळेचं रूप धारण केलं आणि त्या वाटेवरती भगवान परमात्मा पडून राहिले. इतर दगड जर आपण पाहिले तर इतर दगड जरा वेगळे असतात आणि ज्यांनी शाळीग्राम शिळा पाहिली ती शिळा जरा वेगळी असते. आणि सजन कसाई महाराज त्या वाटेने गंगेला स्नानाला गेले. जाताना त्या शाळीग्रामाकडे, त्या शिळेकडे पाहिलं, त्यांना माहित नाही शाळीग्राम म्हणजे काय. शाळीग्राम म्हणजे साक्षात विष्णूचं स्वरूप, त्याला म्हणायचं शाळीग्राम. स्नानाला गेले, स्नान वगैरे झालं, वापस येताना पुन्हा ती शिळा दिसली, तो शाळीग्राम दिसला. आणि त्यांनी पाहिलं, विचार केला, हा तर दगड आहे पण इतर दगडांपेक्षा जरा वेगळा आहे. पण म्हणले जाऊ द्या, काय करायचं आपल्याला, दगड कशाला गोळा करायचे. पुन्हा घरी गेले. दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्नानासाठी आले. जाताना पुन्हा तो शाळीग्राम पाहिला, स्नान केलं, पुन्हा येताना पुन्हा पाहिला. असे बरेचसे दिवस निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर एके दिवशी विचार केला की हा दगड रोजच आपल्याला दिसतोय, मग आपण काय करू, याला नुसतं पाहण्यापेक्षा आपण याला घेऊन जाऊ. मग याचा उपयोग कसा करायचा? म्हणजे जे आपलं मांस विकण्याचं तराजू आहे, त्या तराजूमध्ये माप म्हणून याचा उपयोग करायचा.
आणि मग तो शाळीग्राम स्नान करून येताना घेतला, आपल्या खिशामध्ये ठेवला, घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सर्व काही त्यांचं नित्यनेम आटोपला आणि आपल्या व्यवसायाकडे वळाले. सकाळच्या वेळी ते मांसाचं दुकान उघडलं आणि उघडल्याच्या नंतर पहिलंच ग्राहक त्यांना आलं. ग्राहक आल्याच्या नंतर त्यांनी पहिले जे मापाचे दगड होते ते सगळे टाकून दिले आणि हा जो शाळीग्राम होता तो तराजूमध्ये ठेवला. कशाच्या तराजूमध्ये? बोला मंडळी, कशाच्या? मांसाच्या तराजूमध्ये त्या ठिकाणी भगवंताला ठेवलं. महाराज त्या मांसाच्या तराजूमध्ये भगवंताला ठेवल्याच्या नंतर ग्राहक आला अर्धा किलो मांस घेण्यासाठी. लगेच तो शाळीग्राम जो होता तो लगेच अर्धा किलोचा व्हायचा आणि ते अर्धा किलोचं माप घालायचं. पुन्हा एखादं किलोचं माप आलं की शाळीग्राम पुन्हा मोठा व्हायचा, किलोचा व्हायचा. पुन्हा ते माप घालावं आणि मग जादूचा दगड एखाद्याला सापडल्याच्या नंतर कोणाला आनंद होणार नाही? कोणाला वाटण का द्यावा? अहो, तो जादूचा दगड आहे तर कोणाला देऊ वाटत नाही. देऊ वाटतंय का? देऊ वाटत नाही. तसं त्याला सुद्धा देऊ वाटना, कोणाला देऊ वाटना. आणि एवढं त्या शाळीग्रामावरती प्रेम सजन कसाई महाराजांचं जडलं. रोज दिवसभर त्या मापामध्ये त्या देवाला ठेवायचं आणि संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेस असणारं दुकान बंद करायची वेळ यायची त्यावेळेस उरलेलं जे मांस होतं ते दुकानामध्ये त्याचा ढीग घालायचा आणि त्या ढिगामध्ये भगवंताला लपून ठेवायचं. कशामध्ये? मांसामध्ये. काय लीला असेल भगवान परमात्म्याची. असे अनेक दिवसामागून दिवस निघून गेले, अनेक दिवस निघून गेले आणि एके दिवशी काय झालं, दुपारची वेळ, सजन कसाई महाराजांचं ते दुकान चालू आहे, भगवान परमात्म्याला त्या तराजूच्या पारड्यामध्ये ठेवलेले आणि एक साधू महात्मा त्या ठिकाणी वाटेने चाललेले होते. साधू महात्मा वाटेने चाललेले, अंगावरती भगवे कपडे घातलेले, जटा दाढी मस्तपैकी वाढलेले, त्रिपुंड लावलेला आहे आणि साधू महात्मा त्या रस्त्याने जाताना त्यांनी त्यांचं सहज लक्ष त्या सजन कसाईच्या दुकानाकडे गेलं. दुकान कशाचं होतं? मांसाचं दुकान. आणि मांसाच्या दुकानाकडे साधूचं लक्ष गेलं महाराज. आणि साधूनं लांबून पाहिलं, तराजूमध्ये पाहिलं, जरा बारीक नजर देऊन पाहिलं तर त्यांना त्या ठिकाणी तो शाळीग्राम दिसला आणि भगवान परमात्म्याचं नाव घेत नारायण 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 म्हणत गेले. एवढं मोठं पाप जगामध्ये आपल्या डोळ्याने पाहावं लागतं. साधूच्या तोंडातून शब्द सहज निघले आणि त्या सजन कसाई महाराजांच्या दुकानाच्या समोर ते साधू महात्मा गेले. सजन कसाईला जे नाही ते शब्दामध्ये बोललेत आणि बोलल्याच्या नंतर तो शाळीग्राम घेतला, आपल्या त्या ठिकाणी झोळीमध्ये टाकला आणि साधू महात्मा पुढच्या प्रवासाला निघून गेले. परंतु कर्माना मात्र भगवान परमात्म्याला, कारण भक्तांचा असणारा त्या ठिकाणी संग्रह झाल्याच्या नंतर, भक्तांचा योग झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला जो आनंद होतो तो वियोगामध्ये आनंद राहत नाही. म्हणून भक्तीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. भक्तीचा पहिला प्रकार असा आहे की त्याला आजपर्यंत अजून भगवंत भेटलाच नाही, म्हणून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तो साधना करतो, ही एक भक्ती. दुसरी भक्तीचा प्रकार असा आहे की भगवान परमात्मा आणि भक्त एक ठिकाणी आहेत, म्हणजे भगवान परमात्मा मिळालेले आहेत, ही एक भक्ती. आणि तिसरी जी भक्ती आहे त्याला विरह भक्ती म्हणतात, की भगवान परमात्मा भेटला होता परंतु आता भगवान परमात्मा निघून गेलेला आहे. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला. अर्थात ही 3 प्रकारची भक्ती आहे. मात्र भगवान परमात्म्याला काही त्या साधू सोबत काही कर्माना, काही राहावं वाटना, म्हणून एका मंदिरामध्ये रात्र झाली आणि तो महात्मा त्या मंदिरामध्ये झोपले. झोपल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्यांच्या स्वप्नामध्ये आले. मंडळी ऐका, स्वप्नामध्ये भगवान परमात्मा आले आणि भगवंताने त्या साधू महात्म्याला सांगितलं, तू मला जिथून आणलंस तिथं आत्ताच्या आत्ता नेऊन ठेव, नाही तर तुझं काही खरं नाही. महात्मा त्या झोपीमधून जागा झाला, पाहत होतो काय समोर पाहिलं तर काही दिसेना. मग विचार केला तर म्हणे स्वप्न. स्वप्न काही खरं असतंय का? बोला ना, स्वप्न काही खरं असतंय का? नसतंय खरं. तसं त्या महात्म्याला सुद्धा वाटलं हे स्वप्न कशाचं खरं आहे, हे स्वप्न खरं नाही. सकाळ झाली, स्नान केलं, पुढच्या प्रवासाला महात्मा निघून गेला. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तो महात्मा झोपला आणि झोपल्याच्या नंतर पुन्हा भगवान परमात्मा त्याच्या स्वप्नामध्ये आले. आणि भगवान परमात्मा स्वप्नामध्ये आले तरी महात्म्याने काही ऐकलं नाही. महात्मा झोपेतून जागा झाला. भगवंताला कळालं हे काय ऐकायच्या मनस्थितीत नाही, हे काय ऐकू शकत नाही. मग भगवान परमात्मा म्हणले हे असं ऐकत नाही, ह्याच्या समोर प्रगट. आणि भगवान परमात्मा त्या महात्म्याच्या समोर प्रगट झाले, हातामध्ये मुसळ घेतलं आणि त्याला सांगितलं, दम दिला भगवान परमात्म्याने त्या साधूला, काय आत्ताच्या आत्ता इथून निघ आणि मला जिथून आणलंस तिथं नेऊन ठेव, नाही तर तुझं काही खरं नाही. जे तो महात्मा पळाला महाराज, सजन कसाईच्या घरी गेला, सजन कसाईचे पाय धरले आणि पाय धरून भगवान परमात्म्याला म्हणजे शाळीग्राम भगवान परमात्म्याला त्या सजन कसाई महाराजांच्या हातामध्ये दिलं. सजन कसाई महाराजांना प्रश्न केला, महाराज अशी कोणती तुम्ही भक्ती केली की भगवान परमात्म्याने तुमच्याकडे राहण्याची इच्छा प्रगट करावी, तुमच्या मांसाच्या ढिगाऱ्यामध्ये भगवान परमात्म्याने राहावं, अशी कोणती तुम्ही भक्ती केली?
सजन कसाई महाराज म्हणतात, मी दुसरी कुठलीच भक्ती केली नाही, फक्त प्रेमाने भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी गंगेचं स्नान केलं आणि भगवान परमात्म्यावरती जी माझी श्रद्धा आहे ती आढळ ठेवली आणि माझा जो व्यवहार आहे तो चोखपणे मी माझा व्यवहार केला. अर्थात भगवान परमात्म्याचा जर आपण चोखपणे व्यवहार केला, चोखपणे जर भगवंताशी आपण वागलो तर भगवान परमात्मा नीचातलं नीच काम करतो. म्हणून माझ्या निळोबारायांना म्हणावं लागलं, नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी. भगवान परमात्मा भक्तासाठी नीचातलं नीच काम करतो, त्याच्यासाठी आपण सुद्धा तसं वागलं पाहिजे. त्या प्रेमाने त्या भक्तीने जर आपण वागलं तर भगवान परमात्मा नक्की आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नसतो. अहो साधे साधे नियम महाराजांनी आपल्याला सांगितले. तुकोबारांचे अभंग जर आपण पाहिले तर आपण जगावं कसं, याच्यापासून खावं कसं हे सुद्धा सांगितलंय. कसं खावं महाराज म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार विहार सार. आयुक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. आहार इंद्रियासी सार. हे नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. महाराजांनी सांगितलं, युक्त आहार युक्त विहार नेम इंद्रियाशी सार. नसावी बासर नसावी निद्रा नसावे बहुभाषत. काय महाराजांनी आपल्याला शिकवावं, खावं कसं, काय शिकवलंय महाराजांनी आपल्याला, खावं कसं म्हणजे युक्त आहार. विहार म्हणजे फिरणं, कसं फिरावं हे सुद्धा महाराजांनी शिकवलं. नसावी बासर म्हणजे आळस, माणसाकडे आळस नसला पाहिजे. काही काही माणसाकडे एवढा आळस महाराज, इतका आळस. काही काही माणसांना जेवायला दिलं की जेवल्याबरोबर तिथंच अंगलं टाकून द्यावं लागत, इतका आळस. नसावी बासर नसावी निद्रा म्हणजे झोप जास्त नसावी. काही काहीची झोप महाराज अशी, सोमवारी झोपली की गुरुवारी झोपीतून उठणार. ही झोप आहे का काय, या झोपीला नाव आहे महाराज कुंभकर्ण झोप. असली काही काहीची झोप बरी. काही काहीची झोप अशी, पुढच्या खोलीमध्ये झोपलं तर मागच्या खोलीत उठणार. म्हणजे हे कोणता झोपीचा प्रकार आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, झोप सुद्धा थोडक्यात असावी. नसावी बासर निद्रा बहुभाषण म्हणजे जास्त बोलणं नसावं. त्याला काय म्हणतात आपल्याकडे, वाचाळ म्हणजे जास्त बोलणं सुद्धा नसावं. महाराजांनी साध्या साध्या गोष्टी आपल्याला शिकवाव्यात. विठाला 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 विठाला.